सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा आहे या स्टोरीचे 58 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग राहुल ऑफिसमध्ये गेला. नेहमीप्रमाणे त्याचे मॅनेजर त्यांच्यासमोर फाईल घेऊन आले आणि ते राहुलला गुड मॉर्निंग म्हणाले. पण राहुलचं लक्ष कुठंच नव्हतं. मॅनेजर पुन्हा एकदा म्हणाले, गुड मॉर्निंग सर. आणि राहुल भानावर आला आणि गुड मॉर्निंग म्हणाला. मॅनेजर निघून गेले आणि पुन्हा राहुलला कॉल करून सांगितलं की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे. राहुल म्हणाला, मला कोणालाच भेटण्याची इच्छा नाही आणि आजच्या ज्या काही मीटिंग असतील त्या कॅन्सल करा. मी ऑफिस सोडून जाणार नाही. आणि मॅनेजरना थोडं विचित्र वाटलं. नेहमीच राहुल कुठलंच काम टाळत नव्हता आणि आज असं का म्हणतोय हे त्याला कळेना. मग इकडे पाठीमागे रोहितसुद्धा कॉलेजला गेला आणि मनोजसुद्धा कॉलेजमध्ये आला होता आणि तो राणीची वाट बघत होता. ती दिसेना म्हणून तो निराश झाला. त्याला राणीला खूप प्रश्न विचारायचे होते. तो वारंवार रोहित आणि तिचा तो फोटो बघायचा. मग आता रोहित क्लासमध्ये आला आणि मनोजनं पुन्हा रोहितकडे निरखून बघायला सुरुवात केली. नेमकं लग्नाच्या दिवशी राणी आणि रोहितचं गायब असणं, तेही एकत्रच ट्रिप कॅन्सल करणं आणि पुढे ढकलणं ट्रिप, राणीचं कॉलेजमध्ये इतक्या रुबाबात राहणं आणि अगदी प्राचार्यांनासुद्धा उलट बोलणं आणि इतकं सगळं कोणाच्या जीवावर हे त्याला कळत नव्हतं. आणि राणी म्हणाली होती की या कॉलेजचे मालक माझे सासरे आहेत. मी तेव्हा हे सगळं हसण्यावर घेतलं, पण आता मनोजला थोडा थोडा उलगडा होत होता तिच्या बोलण्याचा. आणि त्यानं आता रोहितचं पूर्ण नाव चेक केलं आणि त्याला कळलं की त्याचं नाव रोहित मल्हारराव सूर्यवंशी. आणि आता त्याला समजलं की रोहित कोणाचा मुलगा आहे आणि रोहितची बायको राणी आणि तिचे सासरे या कॉलेजचे मालक. असा सगळा विचार मनोजच्या मनात होता. आणि राणी किती मोठ्या घरात गेली लग्न होऊन असं त्याला वाटलं. पण तिनं हे सगळं लपवून का ठेवलं आणि म्हणूनच माझं प्रेम डावलून तिनं तिकडं लग्न केलं असेल का? रोहित सर खूप श्रीमंत आहेत म्हणून तिनं तिकडं लग्न केलं आणि इतक्या मोठ्या घरात गेली असूनही राणी खुश का नाही हे त्याला कळेना. आणि आजही मनोज राणीची वाट बघत होता, पण ती आली नाही आणि त्याचं लक्ष नाही रोहितकडे म्हणून रोहित आज त्यालाही ओरडला. आणि मनोज सॉरी सर म्हणून गप्प बसला. मग कॉलेजनंतर पुन्हा मीटिंग बसली आणि आता ट्रिप जाणारच होती 2 दिवसांनी. त्याविषयी डिस्कस सुरू होतं आणि त्यातच प्राचार्यांनी मेघनाला सांगितलं की मेघना, रोहित सरांचा ऑन रेकॉर्ड डेटनुसार बर्थडे येतोय 8 दिवसांनी. तोपर्यंत तू त्यांना व्यवस्थित हँडल कर, सरप्राईज दे काहीतरी. अगं हे लग्न किती मोठं झालं बघितलं का? आणि तुझंही लग्न असंच व्हावं रोहितसोबत असं मला वाटतं, असं प्राचार्य तिला म्हणाले. आणि मेघनासुद्धा रोहितसोबत इतक्या मोठ्या ग्रँड वेडिंगची स्वप्न बघायला लागली. आणि मग आता रोहितसुद्धा म्हणाला, ठीक आहे 2 दिवसानंतर ट्रिप आहे तर सगळ्या स्टुडंट्सना सूचना द्या आणि 2 दिवस मुक्कामी सहल होती तर व्यवस्थित सोय झाली पाहिजे, त्यामुळे पुढचं सगळं नियोजन बघा, असं म्हणून तो पुन्हा राहुलकडे कारखान्यावर गेला. आता इकडे रोशन सोनमसुद्धा उठले आणि राणीनं सोनमचा चेहरा पाहिला आणि किती ग्लो होता तिच्या चेहऱ्यावर. खूप हसत होती, लाजत होती. तिचे गाल लाजून लाजून लाल होत होते. बहुतेक रात्रीचं सगळं तिला आता सकाळी आठवत होतं. रोशनसुद्धा तिच्याकडे सतत तिरक्या नजरेनं बघायचा आणि लग्नाच्या आधी जितके फ्रेंडली ते होते, ते फ्रेंडली वातावरण आता राहिलं नाहीच. तर आता त्या नवरा बायको झाले होते. नातं चेंज झालं होतं आणि फिलिंगसुद्धा चेंज झाल्या होत्या. आणि ते सगळं बघितलं की राणीला कसं तरीच वाटायचं आणि तिच्या बाबतीत हे सगळं कधी होईल असं वाटायचं. आणि मग राणीनं सोनमला सांगितलं, पहिला गोड पदार्थसुद्धा बनवायला सांगितला, पण संध्याकाळी बनव सगळे असताना असं म्हणाली. आता राणी वयानं सोनमपेक्षा सुद्धा लहान होती, त्यामुळे सोनम तिला ताई म्हणायची हे राणीला आवडत नव्हतं. आणि राणी सोनमला म्हणाली, तू ना मला राणी म्हण, मी लहान आहे खूप. पण सोनम लगेच म्हणाली, नाही, मला रोशननं सांगितलं की या घरात प्रत्येकाला प्रत्येकाचा मान दिला पाहिजे आणि मी नाही असं रूल डावलू शकत.
या घरातले नियम पिढ्यानपिढ्यांचे असतील, सगळ्यांनी ते पाळले आहेत आत्तापर्यंत, मग मी कसा बदल करू? आणि शिकलेली असली, नोकरी करत असले तरी मला कल्चर पाळायला आवडतं आणि सगळ्यांचा मान ठेवायलाही आवडतो. आणि माझ्यात हे सगळे गुण बघितले आणि तेव्हाच रोशननं मला प्रपोज केलं, असं सोनम सांगत होती. आणि तिचे ते विचार ऐकले आणि जानकी खुश झाली. आता अशा एकाच विचाराच्या सगळ्या सुना असल्यावर एखाद्या सासूला आणखीन काय हवं? आपलं घर कधीच फुटणार नाही असं जानकीला वाटलं. आणि रोशन म्हणाला, आई, तुझे सगळे नियम पाठ करूनच आणलेत मी माझ्या बायकोला, तेव्हाच लग्नाला तयार झालो, कळलं का? आणि जानकी म्हणाली, हो रे, पण मुली कशाही असू दे, तुम्ही भावाभावांनी एकत्र राहिले ना तर कोणी काहीच करू शकत नाही. आणि आता थोडं मॅच्युअर व्हायचं, आता सोनम सोनम करणं बंद. आणि रोशन हसला. आणि खरंच आता लग्न झाल्यापासून तिचं जास्त नाव घेत नव्हता. जितका लग्नाच्या आधी सोनम सोनम करायचा ते बंद झालं होतं, कारण आता आयुष्यातला एक पडाव पूर्ण झाला होता आणि पुढच्या दिशेनं वाटचाल करायची होती. आणि मल्हारराव म्हणाले, रोशन, मला वाटतं आता तू तुझ्या भावांना हातभार लावावा. सोनमची इच्छा असेल तर तीही जाऊ शकते मदतीला, आमची हरकत नाही. तिनं घरात राहावं असं आम्ही म्हणणार नाही. आणि आता इतक्यातच मल्हारराव असं म्हणाले आणि जानकीला थोडी भीती वाटली. सोनम तिचा जॉब सोडेल की नाही काय माहीत. पण आता रोशनच्या आधी सोनमच म्हणाली, आई बाबा, आमच्या कंपनीमध्ये 6 महिने तरी आधी सांगून ठेवावं लागतं की आम्ही कंपनी स्विच ऑफ करतो आहे, तर 6 महिने तरी आम्हाला जमणार नाही. त्यामुळे आमची आता सुट्टीही संपते आणि 2 दिवसांनी निघतो आहे पुन्हा. आणि माझी काहीच हरकत नाही आपला कारखाना किंवा एखादी फॅक्टरी जॉईन करायला, मी तिथं हेड ऑफ म्हणून काम करू शकते. आणि आता मग काय, मल्हारराव, जानकी सगळ्यांनाच आनंद झाला. आणि राहुलला विचारूया आणि सगळं फिक्सच करूया असंच ठरवलं. आता सूर्यवंशींच्या सुनासुद्धा उद्योगात यायला लागल्या. मग काय, त्यांचा उद्योग आधीपासूनच धावणारा तो चक्र लागल्यासारखी आणखीन धावणार होता आणि उत्तरोत्तर जास्तच प्रगती होणार होती. मग रोहित कारखान्यावर आला आणि त्यानं बघितलं की कधीच कोणावर न चिडणारा राहुल आज चक्क शिपायावर चिडला होता. त्याला खूप शिव्या घालत होता आणि माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता निघायचं असं म्हणाला. तो शिपाई बारीक चेहरा घेऊन बाहेर आला आणि रोहित राहुलला म्हणाला, दादा काय झालं, तू का चिडला आहेस? आणि राहुलनं टेबलवर डोकं ठेवलं आणि म्हणाला, काही नाही, मी जरा आलोच, असं म्हणून तो निघाला. इतक्यात रोहितनं त्याचा हात पकडला आणि म्हणाला, दादा थांब, मॅटर काय आहे मला सांग, तू का अपसेट आहेस? तुला कोण काय बोललं का? त्या संग्रामराजे शिर्केनं पुन्हा काही केलं का? तसं असेल तर त्याच्या आईला, असं म्हणून रोहित दात ओठ खाऊन उठला. आणि राहुल म्हणाला, नाही रोहित, असं काहीच नाही. रोहित म्हणाला, मग आधी तुला असं कोणावर चिडताना मी बघितलं नाही, मग आजच का? आणि राहुल थोडा चेहरा व्यवस्थित करून म्हणाला, अरे मी चिडत नाही असं नसतं, मलाही राग येतो, मीही माणूस आहे. आणि असं नाही की कोणीही माझ्या इमोशन्ससोबत खेळावं आणि मला राग येणार नाही, मलाही राग येतो, असं राहुल असंबंध बोलत होता. आणि रोहितला काहीच कळत नव्हतं, इमोशन्स, खेळणं, राग येणं ही काय भानगड आहे. रोहित म्हणाला, दादा मला यायला थोडा उशीर झाला आहे, पण चल आपण लंच करू. आणि राहुल म्हणाला, नाही मला भूक नाही, तू कर. आणि राहुल बाहेर निघून गेला. रोहितला कळत नव्हतं की राहुलला झाले तरी काय. आणि संध्याकाळीसुद्धा राहुल लवकर घरी येतच नव्हता, नेहमीपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबला. रोहित त्याचं निरीक्षण करत होता. मग शेवटी रोहितनं त्याच्या हातातली फाईल घेतली आणि म्हणाला, दादा चल घरी चल. आणि राहुल म्हणाला, रोहित तू जा घरी, मी इथेच थांबतो. रोहित चकित होऊन म्हणाला, काय दादा, आता तू असं करशील का? एकतर काय झालंय मला सांग किंवा घरी चल. मग आता राहुल काय झालंय ते तर सांगणारच नव्हता. आणि तो म्हणाला, चल पण आपण एक काम करूया, आज थोडंसं रिलॅक्स होऊया, घरी नको जाऊया लवकर. असं म्हणून दोघे हॉटेलमध्ये गेले. आणि राहुल रोहितला म्हणाला, ड्रिंक मागव. रोहितला वाटलं नेहमीसारखंच असेल त्याचं, म्हणून त्यानंही मागवली दोघांसाठी. इतक्यात राणीचा त्याला फोन आला, आज तुम्ही जेवायला येणार आहात की नाही?
ते विचारण्यासाठी, कारण सगळे वाट बघत होते. सोनमनं सुद्धा काहीतरी स्वीट केलं होतं. आणि रोहित म्हणाला, राणी अगं आम्ही बाहेर आलो जेवायला. नाहीच, तुम्ही खा. आणि तो फोन ऐकला आणि राहुलला सपना आठवायला लागली आणि त्यानं रागारागात खूप ड्रिंक करायला सुरुवात केली. रोहित वॉशरूमला गेला आणि तो तिकडून येईपर्यंत राहुलनं अख्खी बॉटल संपवली. अगदी तोंडाला लावूनच पिला. इतक्यात त्याला सपनाचा फोन आला. राहुलनं त्या फोनकडे खूप रागात बघितलं आणि सपनाचा फोन त्यानं दिवसभर घेतला नाही, मेसेजलाही उत्तर दिलं नव्हतं. आता मात्र त्यानं फोन घेतला आणि सपना तिकडून रडत म्हणाली, राहुल मला माफ करा, राहुल प्लीज मला माफ करा. तुम्ही सांगाल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे, पण मला तुमच्यापासून दूर करू नका. आणि राहुल रागात म्हणाला, मग माझ्यापासून दूर जाणं हीच तुझी शिक्षा आहे असं समज. आणि तुझी कितीही इच्छा असली तरी मी तुला पुन्हा या घरात आणि माझ्या आयुष्यात थारा देणार नाही. चल ठेव फोन, असं म्हणून राहुलनं रागात फोन ठेवला. रोहितनं आता ते सगळं ऐकलं आणि त्याला कळत नव्हतं की राहुल सपनावर इतका का चिडला आहे. तसं त्यालाही थोडीशी शंका आली की दादाला काही कळलं असेल का सपनाबद्दल आणि माझ्याबद्दल. पण लग्नाच्या इतक्या महिन्यानंतर, तेही आता त्यांच्या लग्नाला सुद्धा 1 वर्ष होत आलं होतं. ॲनिव्हर्सरी होतीच की 2 महिन्यांनी. आणि मग आता काय हे मध्येच दोघांचं का बिनसलं हे त्याला कळेना. आता इकडं सपनाची आई म्हणाली, सपना अगं तू अशी अचानक आलीस, तुझ्यात आणि राहुलमध्ये सगळं ठीक आहे ना, तू काहीच सांगितलं नाहीस. सपना आता आईच्या गळ्यात पडून खूप रडली आणि म्हणाली, आई माझी भूतकाळात झालेली चूक, तिची शिक्षा मला वर्तमान काळात भेटत आहे. आणि राहुल ऐकत नाहीत, त्यांना सगळं कळलं. रात्रीचा आपल्या दोघींचा फोन त्यांनी ऐकला आणि आता मला घटस्फोट देणार आहेत ते. पण आई मला त्यांना सोडायचं नाही, ते खूप चांगले आहेत गं, मीच मूर्ख होते जे त्यांना समजू शकले नाही. आई त्या घरातली सगळी माणसं खूप चांगली आहेत, खूप प्रेम करतात. 7 जन्म घेऊन मागितलं तरी असं सासर मिळणार नाही, असं म्हणून ती रडतच होती. सपनाची आईसुद्धा आता घाबरली. सपना म्हणाली, आई त्यांनी मला जबरदस्ती इकडं पाठवून दिलं, घटस्फोटाचे पेपर पाठीमागून पाठवतं असं म्हणाले. पण आई मी त्यांना घटस्फोट देणार नाही, माझा जीव गेला तरी मी घटस्फोट देणार नाही, असं म्हणून सपना रडत होती. तिची आई म्हणाली, ठीक आहे आपण बोलूया, पण तू आधी काहीतरी खाऊन घे, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. आणि सपना म्हणाली, नाहीच, मला काहीच खायचं नाही, मला आधी राहुलचा राग घालवायचा आहे. पण ते माझ्याशी बोलत नाहीत, माझं काहीच ऐकून घेत नाहीत, मी काय करू. आई मला राहुलला सोडायचं नाही, असं म्हणून सपना रडत होती आणि तिच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं तिची ती अवस्था बघून. आणि आधी याच राहुलला सपनानं किती सतवलं. आधीची रोहित हवा म्हणून राहुलला खोटं बोलणारी, त्याला टाळणारी सपना कुठे, आणि कुठेही राहुलवर जीव ओवाळून टाकणारी सपना. दोघीत खूप जमीन आसमानाचा फरक होता. आता राहुलनं जास्त पिली होती, त्यामुळे रोहितनं एक थेंबसुद्धा घेतली नाही, कारण राहुलला सावरायचं होतं. आणि त्याची ही अवस्था मात्र फार भयानक होती. राहुल रोहितला नशेत म्हणायचा, तू कोणावर पहिलं प्रेम केलं आहेस का? आणि खरंच पहिलं प्रेम विसरणं खूप अवघड असतं का? मग मीही तिच्यावर पहिलं प्रेम केलं, पण तिचं पहिलं प्रेम तर दुसरंच कोणी आहे. मग मी तिला विसरणार नाही आणि ती त्याला विसरणार नाही, मग माझं काय? असा कसा तरीच बडबडायचा राहुल. आणि तिथे नेमका रोहितचा मित्र त्याच्या बायकोसोबत आला आणि राहुलला अशा अवस्थेत बघून त्यालाही फारच चकित व्हायला झालं. तो रोहितला म्हणाला, रोहित राहुल दादा असं का करतोय, कोणाविषयी बोलतोय? आणि रोहित त्याला म्हणाला, आपण नंतर बोलू. आणि राहुल रोहितला घेऊन दोघेही घरी आले. आता आई वडिलांना काहीच दिसू न देता राहुलला त्याच्या बेडरूममध्ये सोडलं आणि रोहित खूप काळजी करतच त्याच्या रूममध्ये गेला. तर राणी अजूनही अभ्यासच करत होती आणि त्याचीही वाट बघत होती. आणि तो काहीच न बोलता फ्रेश होऊन आला तसं त्याला समोर दुधाचा ग्लास भरून घेतलेली राणी दिसली. आणि रोहित तिच्याकडे बघून चकितच झाला आणि म्हणाला, तुला कसं माहीत मी आता दूध मागणार होतो? राणी म्हणाली, तुमचा हा हँडसम फेस किती उतरला आहे माहीत आहे का? भूक लागली ना खूप आणि बाहेर खातो म्हणालात आणि का नाही खाल्लं?
आणि रोहितच्या लक्षात आलं की खरंच की राहुल दादाला सांभाळायच्या नादात काही खाल्लंच नाही. रोहितनं तर पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही किंवा ड्रिंकसुद्धा नाही. राणी म्हणाली, राहुल दादा तरी जेवले आहेत की नाही, की त्यांनाही वाढू की दूध देऊ? रोहित म्हणाला, नको नको, तो झोपलाय आता. असं म्हणून त्यानं राणीला तिकडं जाण्यापासून थांबवलं. नाहीतर त्याची अवस्था राणीला कळली असती आणि घरात सगळ्यालाच कळलं असतं. आणि तो म्हणाला, राणी इतकं कशाला दूध आणलंस? मी इतकं नाही पिऊ शकत. आणि आता खट्याळ राणीनं आता सरळ तोंडालाच ग्लास लावला आणि त्यातलं पाव ग्लास दूध पिऊन टाकलं. आणि मग उलट्या हाताने ओठांवर आलेल्या मिशा पुसल्या आणि म्हणाली, इतकं वासनं तुम्हाला की अजून संपवू? आणि रोहित तर तिचं वागणं बघून चकितच होत होता. आणि राणीनं त्याच्यासमोर दुधाचा ग्लास पकडला आणि म्हणाली, घ्या आणि त्या बाजूनं प्या, या बाजूनं मी पिलंय ना, असं म्हणून ग्लासची बाजू फिरवून त्याला दिली. आणि तिला आता वाटलं की तो पितोय की नाही, कारण रोहित तिच्याकडे आणि त्या ग्लासकडे आळीपाळीनं बघायचा. आणि शेवटी रोहितनं दुधाचा ग्लास घेतला आणि तोंडाला लावला आणि एका दमात दूध संपवून टाकलं. आणि राणी आता त्याच्याकडे हसून बघत होती, लाजून मान खाली घालत होती. तो मात्र दूध पिता पिता तिच्याकडे त्याच्या तिरक्या भुवळीचा कटाक्ष टाकून बघत होता. आणि आता त्याला कळत होतं, राणीला माझ्या मनातलं कळायला लागलेलं आहे. आता ती नसती तर मी स्वतः तरी दूध घ्यायला गेलो असतो किंवा तसाच झोपलो असतो कंटाळा करून. आणि मग दूध पिऊन रोहित लगेच झोपला. राहुलसुद्धा झोपला नशेमध्ये बडबडत. सपना मात्र आईच्या कुशीमध्ये झोपली तिच्याच मांडीवर आणि ती आईला सोडतच नव्हती. राहुल तिला सोडणार याची तिनं धास्ती घेतली होती, कारण हे सूर्यवंशी शब्दांचे किती पक्के आहे तिला माहीत होतं. आणि तिला घटस्फोट देणं राहुलसाठी माशी मारण्यासारखं चिल्लर काम होतं. आणि तो जर दुसऱ्या लग्नाला तयार झाला तर कोणीही मुलगी हसत हसत देणार त्या घरामध्ये. हा सगळा विचार करूनच ती हवालदिल झाली होती आणि रात्रभर त्याला सतत सॉरीचे मेसेज करत होती. तिची आई म्हणाली, सपना, मी तुला हेच समजावून सांगत होते की तू सुधार, लग्न झाल्यावर तरी असं करू नकोस. पण तू रोहितचा हट्ट पकडून बसलीस आणि आता कसं झालं बघितलं. पण सपनाला आता चांगलाच पश्चाताप झाला होता आणि तू अश्रुगाळत तशीच पडून राहिली. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये राणी गेली आणि सगळ्या मुली तिची चौकशी करत होत्या की तू इतके दिवस कुठे गेली होती. पण राणी त्यांना अजिबात सांगत नव्हती. मनोज मात्र बघत होता की ती कशी कशी उत्तरं टाळते. मधल्या ब्रेकमध्ये मग मनोजनं राणीला गाठलंच आणि म्हणाला, राणी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. राणी म्हणाली, पण मनोज, अरे मी काय सांगते ते ऐक. उद्या आपली ट्रिप जाणार आहे, सकाळी सकाळी, तेही पहाटे. तर गरम कपडे घे, थोडासा कोरडा खाऊ घे, मी स्वतःसुद्धा घेते सगळं. पण तुम्हा मुलांना बाहेर निघताना काय घ्यावं हे कळत नाही ना, आणि मग तिथं गेल्यावर अडचण होते. असं म्हणून राणी त्याला काही बोलू देतच नव्हती. आता सहलीला रोहितही येणार होता, त्यामुळे तिचा उत्साह वाढला होता सहलीला जाण्याचा. इकडे मेघना मॅडमसुद्धा उत्साहात होत्या आणि सगळ्या मुलीसुद्धा उत्साहात होत्या. आज कॉलेजच्या बाहेर आता रोहित सर कसे वागतात, फ्रेंडली वागतात की हिटलरसारखेच वागतात हे बघण्याची संधी त्यांना मिळाली होती. आणि मग रोहित तिसऱ्या लेक्चरला जात होता. त्या दोघांना बघून थांबला आणि म्हणाला, काय चाललंय मिस मोरे, कसले टिप्स देताय मित्राला? राणी थोडी गालात हसली, आता चिडली नाही. आणि मनोज त्या दोघांकडे बारीक बघत होता. आणि राणी म्हणाली, काय नाही सर, बॅग कशी पॅक करायची ट्रिपला जाताना ते सांगत होते. नाहीतर लोक काय करतात माहीत आहे ना सर, थंडीतसुद्धा माथेरान वगैरे अशा ठिकाणी जाताना स्वेटरच विसरतात घरी. असं राणीनं रोहितची चूक त्याच्या लक्षात आणून दिली. आता रोहितलाही थोडंसं हसायला आलं आणि तोही म्हणाला, मग अशा लोकांनी ना तुमच्याकडेच बॅग पॅक करायला द्यावी, कारण खरंच पुरुषांच्या लक्षात नाही राहत या गोष्टी की ऋतूनुसार कसे कपडे घ्यावे. असं म्हणून निघून गेला. आणि रोहितची इच्छा अशी आहे की त्याची बॅग तिनं पॅक करावी हे राणीच्या लक्षात आलं आणि राणी रोहितच्या पाठमोरे आकृतीकडे बघून खूप खूप लाजत हसत होती. तिचे गाल ब्लश करायला लागले होते. आणि मनोज तिच्या त्या अवस्थेकडे बघत होता. त्या दोघांचं संभाषण आता तो बारीक ऐकायचा आणि आता ट्रिपमध्ये गेल्यानंतरच तिच्याशी सगळं बोलावं असं त्यानं ठरवलं आणि तो विषय तिथेच स्टॉप केला. आजही दिवसभर सपना राहुलला फोन करत होती, पण राहुल तिला इग्नोर करत होता आणि कामांमध्ये गुंतवून घेतलं स्वतःला त्यानं. आणि जेवण करण्यापेक्षा
त्याला ड्रिंकच करू वाटायचं. मग संध्याकाळी राणीच्या दोन्ही पॅक करून झाल्या, कोरडा खाऊ वगैरे भरून झाला, सोनम आणि रोशनची सुद्धा पॅकिंग झाली. ते दोघेसुद्धा आसामला राणी रोहित सोबतच निघणार होते. आणि जानकी तर म्हणाली, आता तुम्ही चौघेही एक साथ निघालात, सपनासुद्धा इथं नाही आणि आता आम्ही तिघेच घरात. मला तर घर खायला उठणार आहे. सोनम म्हणाली, आई कितीही इच्छा असली तरी जावं तर लागेलच. आणि राणी म्हणाली, आणि आई आम्ही 2च दिवसांनी परत येणार आहे. पण सपनाताई इथे हव्या होत्या म्हणजे तुम्हाला करमणूक झाली असती. आणि थांबा असं म्हणून राणीनंच सपनाला व्हिडिओ कॉल केला आणि सपनाला खूप आनंद झाला, घरच्यांनी तिची आठवण काढली म्हणून. नाहीतर तिला तर वाटायचं सगळं संपलं. आणि मग जानकीसह चौघीजणीसुद्धा व्हिडिओ कॉलवर छान गप्पा मारत होत्या मैत्रिणीसारख्या. आणि सपनाच्या डोळ्यात वारंवार पाणी यायचं. किती गोड फॅमिली आहे ती, आणि मी एकटीच तिथे नाही असं तिला वाटायचं. तिचा चेहरा अजूनही पडलेला होता, डोळे सुजलेले होते. जानकी म्हणायची, सपना अगं आईची तब्येत अजून ठीक नाही का बाळा? आणि सपना म्हणायची, हो आई, तसा आता थोडासा फरक आहे, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मध्येच रोशन तिची मस्करी करत म्हणाला, ए माझी ब्युटिफुल वहिनी, अगं राहुल दादाला ना तुझी खूप आठवण काढते. आणि तो काही खातपीतसुद्धा नाही गं, त्याचाही चेहरा तुझ्यासारखाच लटकलेला आहे तुझ्या आठवणीत. आणि हे ऐकलं आणि सपनाला खूप खूप वाईट वाटलं. खरं काय आहे ते कोणाला सांगू पण शकत नव्हती ती. आणि तिनं पुन्हा राहुलला फोन केला. तुम्ही खा प्या, असं करू नका असं सांगत होती. पण राहुलनं तिचा फोन घेतला नाही. मग सकाळी लवकर उठायचं म्हणून राणी रोहित लवकर झोपले आणि पहाटे पहाटेच ते कॉलेजमध्ये गेले. त्या दोघांना कॉलेजमध्ये ड्रॉप करून रोशन सोनम बाय बाय करून हॅपी जर्नी म्हणून पुढे गेले. आणि त्या दोघांना एकाच गाडीतून उतरताना मेघनानं बघितलं आणि म्हणाली, हे काय, तुम्ही दोघे एकाच गाडीत कसे? आणि आता रोहित थाप मारत म्हणाला, ते मिस मोरे रस्त्यात होत्या ना, मग मीच त्यांना लिफ्ट दिली. मग आता सगळे बसमध्ये बसले. मेघना अजून बसतच नव्हती, कारण तिला रोहित जिथे बसेल तिथंच बसायचं होतं. राणीसुद्धा बाहेर रेंगडत होती, तिलासुद्धा रोहित कुठं बसतं ते बघायचं होतं. आणि सगळ्या सीट भरल्या की मग त्याच्याजवळ जाऊन बसायचं होतं. आणि मेघना राणीला ओरडूनच म्हणाली, मोरे तुला कळत नाही का, सगळे स्टुडंट वर गेले, तू का खाली आहेस? राणी म्हणाली, मग मॅडम तुम्ही तरी का खाली आहात, तुम्ही पण चला की. आणि मेघना म्हणाली, आम्ही तुम्हा सगळ्यांना बसवणार आणि मग आम्ही बसणार, आम्ही टीचर आहोत, चल जा आत. राणीनं आता मेघनाकडे रागातच बघितलं आणि आत गेली. आणि मग आता रोहितही आत गेला आणि मेघना त्याच्या शेजारी नेमकी जाऊन बसलीच, त्याच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी. आणि रोहित आतमध्ये सरकून बसला. राणी त्याच्या पुढे होती, रोहित मागे होता. आणि मनोजनं बघितलं की राणीच्या शेजारची सीट रिकामी आहे. मग मनोज राणी शेजारी जाऊन बसला, तिला सगळं विचारून घेण्यासाठी. आणि ते रोहितनं बघितलं आणि त्याचं लक्ष पुढे लागलं. मेघना रोहित शेजारी बसल्यामुळे राणीचं लक्ष सतत मागे वळायचं. आणि आता उजाडलं, नाश्त्याची वेळही झाली, पण गाड्या थांबायला आणखीन बराच वेळ होता, कारण नाश्त्याची ठिकाणंही ठरलेली असतात. आणि राणीला माहीत होतं सरांना भूक लागणार. आणि मनोज म्हणाला, राणी मला तुला काहीतरी विचारायचं आहे. आणि राणी म्हणाली, गप रे, असं म्हणून तिनं त्याची बॅग काढली आणि त्यातला काही कोरडा खाऊ आणि मिल्कशेकची मोठी बॉटल त्याच्या हातात दिली. आणि मनोज म्हणाला, राणी मला काहीच खायला नको. राणी म्हणाली, तुझ्यासाठी नाही, हे सगळं पाठीमागे रोहित सरांना देऊन ये, त्यांना भूक लागली असेल. आणि हे बघून मनोज थक्क झाला आणि म्हणाला, मी विचारू शकतो का, तुला रोहित सरांची इतकी का काळजी वाटते? आणि राणी हळूच म्हणाली, सांगते ना तुला, मला माहीत आहे तू काय विचारणार आहे, आणि हे सगळं नेऊन दे, पण माझं नाव सांगू नको, नाही तर सगळ्यांना कळेल. आणि मनोज आता हसला आणि रोहितकडे जाऊन म्हणाला, सर हे घ्या, तुम्हाला भूक लागली ना? आणि रोहित चकित होऊन म्हणाला, हे कोणी दिलं आणि तुला कसं कळलं मला भूक लागली? आणि मनोज म्हणाला, सर मीच आणलं होतं. मेघना म्हणाली, नको नको, मी आणलंय खाऊ, तोच खातील रोहित सर. सर तुम्हाला भूक लागली का, थांबा मी खाऊ देते. आणि हे ऐकलं तसं राणीनं पाठीमागे चेहरा केला आणि डोळे मोठेच केले. आणि रोहितनं ते बघितलं आणि लगेच मला, नको नको, मी मनोजनं आणले तेच खातो, असं म्हणून पटकन त्याच्या हातातून ते सगळं घेतलं आणि हसून खायला लागला. आणि मेघनानं तोंड वाकडं केलं
आणि राणी गालात हसायला लागली. मग आता ट्रिपमध्ये काय होईल? रोहित राणी आणखीन जवळ येतील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.